नमस्कार। जर तुम्हाला ढाबा किंवा हॉटेलमधली तंदुरी रोटी आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही तंदुरी रोटी मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे, त्यामुळे खूप हेल्दी पण आहे। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर मी इथे घेतलेला आहे 2 कप गव्हाचं पीठ। त्यामध्ये आपल्याला ऍड करायची 1 छोटा चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, 3 मोठे चमचे दही, दही जास्त आंबट नकोय, आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनो टाकलं ना अर्धा चमचा तरी पण चालेल, कुठल्याही फ्लेवरचं इनो टाकू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त घट्ट पण नकोय आणि जास्त पातळ पण नकोय, म्हणजे पुरीला जसं आपण पीठ बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, याचा घट्ट गोळा झाल्यानंतर ना मी परत थोडंसं पाणी टाकून याला मळून सॉफ्ट करून घेणार आहे। तर आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे। आता झाकून हे अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचे। तर बघा, इथे अर्धा तास झालेला आहे, पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे। तर परत 1 मिनिट पर्यंत मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। तुम्हाला तंदुरी रोटी जितकी मोठी किंवा छोटी बनवायची आहे त्याप्रमाणे याचे छोटे छोटे बॉल्स बनवू शकता। तर हॉटेलमध्ये जेवढी मोठी तंदुरी रोटी मिळते ना त्याचप्रमाणे मी बनवणार आहे। तर गॅसवरती मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे तंदुरी रोटी लाटून घेत आहे। तर बघा, चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे। लाटून झाली की त्यानंतर त्याच्यावरती पाणी अप्लाय करायचे, म्हणजे ही तंदुरी रोटी तव्याला चिटकून राहते आणि याला आपल्याला व्यवस्थित भाजता येते। पाणी लावल्यानंतर ना पाण्याची बाजू तव्यावरती टाकायची आणि अशा पद्धतीने आता 1 मिनिट पर्यंत याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, खालच्या साईडने पूर्ण रोटी भाजली की तवा आपल्याला फ्लिप करायचा आणि दुसऱ्या साईडने मीडियम फ्लेमवरती गॅसवर भाजून घ्यायची आहे। पाणी लावल्यामुळे ही तंदुरी रोटी तव्याला व्यवस्थित चिकटली जाते आणि दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित याला भाजू शकतो। तर हे बघा, अशा प्रकारे मी एक तंदुरी रोटी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे। किती छान झालेली आहे, जशी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती मिळते ना अगदी तशीच बनलेली आहे। तर ही तंदुरी रोटी मी काढून घेत आहे। तंदुरी रोटी काढून घेतली की त्यावरती बटर किंवा तूप लावायचे। मी इथे तूप अप्लाय केलेलं आहे आणि आता अजून एक रोटी तुम्हाला भाजून दाखवते। तर अशा प्रकारे ना रोटी लाटून घ्यायची, चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आहे। त्यानंतर पाणी अप्लाय करायचंय, पाणी खूप जास्त पण नाही लावायचंय आणि पाण्यावाली बाजू आपल्याला तव्यावरती टाकायची आहे। रोटी तव्यामध्ये टाकली की मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायची आणि 1 ते 2 मिनिटांनंतर तवा फ्लिप करून दुसऱ्या साईडने गॅसवरती भाजून घ्यायची। तुम्ही ते पाहू शकता, ही तंदुरी रोटी किती छान अशी पुरीसारखी फुगलेली आहे। तर हे बघा, आपली दुसरी पण तंदुरी रोटी मी छान भाजून घेतलेली आहे आणि बस अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण रोटी बनवून घेणार आहे। तर बघा, ही आपली गव्हाच्या पिठापासून बनवलेली तंदुरी रोटी किती छान दिसत आहे। टेस्टला पण तेवढीच छान लागते, जशी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच। याबरोबर मी हिरवे वाटाणे आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।